रामकृष्ण हरी. देव स्वतः भक्ताला भेटायला प्रवास का करतात? चला, आज आपण यामागची एक सुंदर कथा पाहूया. वारकरी परंपरेत 2 मोठ्या यात्रा आहेत आणि विशेष म्हणजे त्या अगदी विरुद्ध दिशेने जातात. पहिली आहे आषाढी यात्रा. या दिवशी भक्त आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरला जातात. लाखो वारकरी आळंदी देहूतून निघतात आणि आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भेटीला पोहोचतात. पण काही महिन्यांनी चित्र पूर्णपणे बदलतं. आता देवाची आपल्या भक्ताला भेटायला जायची वेळ येते. आणि हीच आहे दुसरी यात्रा, कार्तिकी यात्रा, जेव्हा भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात. या दिवशी खुद्द पांडुरंग पंढरपूर सोडून आळंदीच्या दिशेने प्रवास करतात. पण असं का? याचं उत्तर 750 वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींना दिलेल्या एका वचनात दडलंय. आपलं कार्य पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीत संजीवन समाधी घेतली. आपल्या लाडक्या भक्ताला निरोप देताना विठुराया गहिवरले आणि त्यांनी एक वचन दिलं. आणि तेव्हापासून आजतागायत पांडुरंग आपलं वचन पाळत आहेत. ही कथा देव आणि भक्ताच्या अतूट नात्याचं प्रतीक आहे. हेच तर सांगतं की भक्तीचा प्रवाह नेहमी दुतर्फा असतो. अशाच आणखी भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.